मंडळी, स्वागत आहे सर्वांचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये। कसे आहात तुम्ही सर्व? मस्त मजेत आहात ना? तर मजेतच असायला पाहिजे। चला आजच्या व्लॉगला सुरुवात करूया। तर आयब्रो बघा माझे किती वाढले आहेत, दिसत आहेत ना तुम्हाला? तर आयब्रो मी घरीच करत असते, बाहेर अजिबात करत नाही। अप्पर लिप्स आणि आयब्रो दोन्हीही घरीच करते आणि मी त्या कशा करते हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्याचबरोबर माझं डेली रुटीन पण जे राहिलेली कामं आहेत ती पण शेअर करणार आहे। तर नेहमी आपण फक्त काम आणि कामच करत असतो, स्वतःकडे लक्ष देणं पण तेवढंच गरजेचं आहे। आता माझी स्किन पण खूप डल झाली आहे, बरेच दिवस झाले काही रेमेडी ट्राय केलेली नाहीये। पिंपल्स आलेले आहेत, असे छोटे छोटे दिसतच असेल तुम्हाला। चेहरा खूप खराब झालाय, ह्याच्यासाठी पण मी रेमेडीज करणार आहे, ते पण तुमच्यासोबत शेअर करेलच। चला जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा आयब्रो थ्रेड 30 ते 40 रुपयाला येतो, पण एकदा घेतलं की आपल्याला 5-6 वर्ष काय बघायचं कामच नाहीये आणि खूप सोपा आणि चांगली क्वालिटी आहे। ज्यावेळेस घेतो ना त्यावेळेस थ्रेड हा पाण्यामध्ये भिजवून ठेवायचा, त्याच्यामुळे काय होतं ना आयब्रो करताना आपल्याला जास्त त्रास होत नाही, नाहीतर असं कापल्यासारखं वाटतं। तर मला इथे आयब्रो करायचा आहे, त्यासाठी मी अशा पद्धतीने थ्रेड कट करून घेणार आहे। इथे ना इथे गाठण मारून घ्यायची आहे। बऱ्याच जणींना ही पद्धत माहिती असेल, नवीन काही नाहीये, फक्त मी माझी पद्धत दाखवत आहे, मी कशी घरच्या घरी आयब्रो करते तेच। बाकी यूट्यूब वरती बरंच आहे की कोलगेट लावायचं, चिकटपट्टी लावायची आणि त्यांनी करायचं, पण त्यांनी काही होत नाही बरं का। आणि कोलगेट स्किनवरती अजिबात यूज केलं नाही पाहिजे। कोलगेट जर स्किनवरती वापरलं ना तर पिंपल्स येतात आणि स्किन आपली चांगली स्किन खराब होते, त्याच्यामुळे कोलगेटचा अजिबात स्किनवरती कुठेच अप्लाय केली नाही पाहिजे। इथे गाठ मारून झालेली आहे, हे बघा इथे गाठ मारली आहे मी। आता काय करायचं आहे आपल्याला, 1 2 3 4 5 असं हे पिळे मारून घेतले आहेत बघा, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने पिळे मारून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला असं करता आलं पाहिजे। ह्या पद्धतीने अगोदर तुम्ही पायावरती पण प्रॅक्टिस करू शकता आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आयब्रो करायचे आहे, त्यासाठी पावडर लावून घ्यायचे। अगोदर मी ही आयब्रो करणार आहे, त्यासाठी मी वरच्या आणि खालच्या बाजूला पावडर लावून घेणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला पावडर लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपले जे केस आहेत ते पण आपल्याला लगेच दिसतात। 1 2 3 4 5 आता कॅमेऱ्यामध्ये बघून मी पहिल्यांदा आयब्रो करत होते, त्यामुळे मला ना काही जमतच नव्हतं। तुम्हाला दाखवण्यासाठी करत होते पण ते काही जमलं नाही। चला मला आपण आपल्या आरशामध्येच बघून आयब्रो करूया आणि तुमच्यासोबत पण तसं शेअर करूया। तर आयब्रो करत असताना एक काळजी आपल्याला घ्यायची आहे, आपली स्किन ही टाईट पकडायची आहे। म्हणजे ज्या वेळेस आपण खालच्या बाजूने आयब्रो करतो त्यावेळेस असं टाईट स्किन करायची आहे, म्हणजे आपल्या वरच्या बाजूला स्ट्रेस द्यायचा आहे। त्याने काय होतं, आपली स्किन टाईट होते आणि स्किन डोऱ्यामध्ये जाण्याचे चान्सेस कमी असतात। ह्याच पद्धतीने आपल्याला खालच्या आणि वरची साईड दोन्ही आयब्रो करून घ्यायचे आणि जे एक्स्ट्रा केस असतात ना तर ते कैचीच्या मदतीने असे काढून घ्यायचे। बघा माझे दोन्ही आयब्रो करून झालेले आहेत आणि किती छान पद्धतीने झाले आहेत, अगदी पार्लरमध्ये करतो त्याच पद्धतीने। आता अप्पर लिप्स पण करायचे होते, ते देखील करून घेतले। कुणी म्हणाल का हे आयब्रो मी घरी केले आहेत म्हणून एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट झाले आहेत। सुरुवातीला मला ही जमत नव्हतं, कियान लहान असल्यामुळे ना सहसा पार्लरमध्ये जाणं माझ्याकडनं होतच नाही आणि ते जवळपास जास्त पार्लर पण नाहीये, जावं लागतं ते दूर। तर त्यामुळे मग मी अगोदर अप्पर लिप्सचं स्वतःच करत होते, पण मग म्हणलं 1-2 वेळा आयब्रो पण ट्राय करून बघितल्या। सुरुवातीला थोड्याशा चुकल्या आणि त्रासही होत होता, पण नंतर सवय पडली, आता त्रासही होत नाही आणि एकदम परफेक्ट आणि पटकन होऊन जातात आणि वेळही लागत नाही। अप्पर लिप्स करताना बाहेर जेवढा त्रास होतो ना, माझ्या हाताने करताना मला अजिबात त्रास होत नाही आणि पटकन करून घेतो। आपल्याला स्वतःच्या हाताने करत असताना सगळ्या गोष्टी माहिती असतात, त्यामुळे तर तुम्ही सवय म्हणजे स्टार्टिंगला थोडासा त्रास होईल, डिफिकल्ट जाईल, पण एकदा करायला लागलं ना बरोबर जमूनच जातात।
आणि इकडे ना माझे आयब्रो ते करून झाले आणि अप्पर लिप्स केल्या ना चेहरा काही एवढा व्यवस्थित दिसत नाही. 1-2 दिवसानंतर छान ग्लो दिसायला लागतो आणि मस्त असं शाईन देखील करतो चेहरा. आता जी कामं राहिलेली होती माझी तीच करायला घेतलेली. इकडे भांडे ते घासून ठेवलेले होते, किचन कट्टा पण स्वच्छ करून घेतलेला होता. अगोदरच कपडे धुवून झालेले होते. फक्त आता माझी फरची पुसायची राहिलेली होती. कियान झोपलेला होता, तोपर्यंत म्हणलं चला आयब्रो करून घेऊया. नाहीतर त्याने बघितलं ना तो पण म्हणतो दोरा दे आणि मला पण करू दे. लहान मुलं आपण जे काही करतो तेच त्यांचं पण करणं चालू असतात. तरी ते फरची पुसत असताना ना मी सध्या पावसाळ्यामध्ये हेच यूज करत असते. म्हणजे मीठ टाकते आणि त्याच्यामध्ये भीमसेन कापूर आहे ना तो असा कुटून टाकत असते. म्हणजे जे माशा आणि चिलटं होतात ना तर ते त्याने बसत नाही. त्यासाठी हेच मी रेमेडी फॉलो करते आणि त्याने भरपूर असा फरक पडतो. आणि घरामध्ये जो पावसाळ्यात कुमट व दमट वास येतो ना तो देखील भीमसेन कापूरमुळे येत नाही. एकदम फ्रेशनेस वेगळाच येतो आणि खूप छान वाटतं. घर ते सगळं व्यवस्थित असं पुसून झालं. त्यानंतर जो बाहेरचा पॅसेज होता तो पण मस्त स्वच्छ करून घेतला आणि अशा पद्धतीने सगळी माझी फरची पुसून झालेली होती. आता श्रावण महिना सुरू होणार होता आणि त्या अगोदर मला खायची होती बिर्याणी. आता तुम्ही बघितलं असेल आम्ही संडेला गेलोच होतो हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी, पण मला तिथलं काय आवडलेलं नव्हतं. तर आहोंच्या हातची बिर्याणी खायची होती. त्यासाठी सगळी तयारी तर इकडे करूनच घेतलेली होती. आणि मग त्यांनी चिकन आणलं, मग त्यांना धुवून दिलं आणि त्यांनी मग सगळी प्रोसेस सुरू केलेली. आणि इकडे त्यांनी भाजीपाला आणलेला होता तोपर्यंत मी ते निसून ठेवण्याचं काम करत होते. ते झालं आणि लगेचच जो कचरा होता तो पण कॅरी बॅगमध्ये भरून घेतला आणि इकडे आहोंची चालू होती बिर्याणी. मग त्यांना काही हेल्प म्हणून मी बाकीच्या गोष्टी आवरायला घेतलेल्या. आता ते बिर्याणी करताय हेच माझ्यासाठी खूप मोठं, कारण बराच वेळ जातो आणि त्यांच्या हाताला एवढी चव आहे ना, खरंच खूप टेस्टी बनवतात ते. आता खिचडी बिर्याणी म्हणा किंवा साधी बिर्याणी, आता कोणी पुलाव म्हणतं कोणी खिचडी म्हणतं, पण मी बिर्याणीच म्हणते. दम बिर्याणी आम्ही काही करत नाही, पण साधी बिर्याणीच मला त्यांच्या हाताची खूप आवडते. आणि तुम्ही गटारी अमावस्याला कशा पद्धतीने साजरी केली आणि काय काय केलं हे देखील मला कमेंट करून सांगा. सगळा किचनवरती जो पसारा होता तो लगेचच उचलून घेतला. इकडे आहोनी बिर्याणीचा म्हणजे चिकनला मस्त असं फ्राय केलेलं होतं आणि शिजण्यासाठी ठेवलेलं होतं. आणि ते होईपर्यंत ह्या दोघा बापलेकांची अशी मस्ती सुरू होती. हे दोघं घरी असले ना यांचा असाच धिंगाणा आणि गोंधळ चालू असतो आणि मी कियांपासून तेवढीच निवांतत असते. आणि एवढी छान बघा, आता तोंडाला पाणी नाही का सुटणार एवढं छान चिकन बघून. आता श्रावण चालू आहे आणि व्हिडिओ यायला थोडासा वेळ झालाय बरं का, त्यामुळे सॉरी. पण हे काय मुद्दाम केलेलं नाही, अगोदरचा व्हिडिओ आहे, फक्त पोस्ट करायला थोडा उशीर झालेला. आणि आता घरामध्ये ना सगळीकडे जिकडे तिकडे अशी पेनाने काम करणं चालू आहे की यांचं. मला म्हणत होता मी ॲपल काढतोय ॲपल आणि अशा उड्या मारतोय. तर टी व्हीचा आवाज चालू होता त्याच्यामुळे मी ते आवाज म्यूट केलेला नाही. तर खूप गोड बोलतो बरं का, मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल त्याचं. आणि असं सगळीकडे काढत होता आणि तसाच उड्या मारत होता. आणि बिर्याणीचा वास एवढा सुटला होता ना, एवढं भारी बनवलेली होती आजची बिर्याणी तर खूपच जास्त. थोडा उशीर झालेला होता होईपर्यंत म्हणलं जे भांडे पडलेले आहेत ते घासून घेऊया, म्हणजे नंतर फक्त जेवणाचेच भांडे राहतील. त्यामुळे लगेचच भांडे पण घासायला घेतलेले आणि एकीकडे बिर्याणी झालेलीच होती, मग जेवायला पण वाढून घेतलं. तर मंडळी कसा वाटला आजचा व्लॉग नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा, तोपर्यंत काळजी घ्या.